नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित घटक नंबर 4 अपूर्णांकावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अपूर्णांकांचा भागाकार डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स हा उपघटक आपण पाहणार आहोत। या ठिकाणी एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे। To divide a number by a fraction is to multiply it by the reciprocal of the fraction। या ठिकाणी 12ला 4ने भागणं म्हणजे 12ला 4च्या गुणाकार व्यस्तानं म्हणजे 1/4 गुणणं। 5/7ला 2/3 भागणं म्हणजे 5/7ला 2/3चा गुणाकार व्यस्तानं म्हणजे 3/2 गुणणं। ओके, खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा। या ठिकाणी सराव संच 13 आपण पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट नंबर 13 प्रश्न पहिला आहे, खालील गुणाकार संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा। राईट द रेसिप्रोकल्स ऑफ फॉलोइंग नंबर्स। या ठिकाणी तुम्ही लिहून काढा, तोंडी सांगतो। 7चा गुणाकार व्यस्त 1/7। पुढे लिहितो, या ठिकाणी वहीत लिहून काढा। 7चा गुणाकार व्यस्त 1/7। 11/3चा गुणाकार व्यस्त 3/11। 5/13चा गुणाकार व्यस्त 13/5। 2चा गुणाकार व्यस्त 2/1 आहे 1/2। आणि 6/7चा गुणाकार व्यस्त 7/6। ओके, आता खालील अपूर्णांकांचा भागाकार करा। या ठिकाणी कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स 2/3 भागिले 1/4। आत्ताच आपण पाहिलं, एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं। म्हणजे 2/3ला 1/4 भागणं म्हणजे 2/3ला 1/4चा गुणाकार व्यस्त 4/1 गुणणं। म्हणजेच या ठिकाणी 4/1 गुणिले करायचं। 2 गुणिले 4, 2 अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी मांडायचा। 2 8 आणि 3 1 3 8/3। ओके, त्यानंतर दुसरा आहे 7/7 गुणिले 2/5। भागाकार करायचा आहे 5/9 भागिले 3/2। दुसरा आहे 5/9 भागिले 3/2 म्हणजे 5/9ला 3/2 भागणं म्हणजे 5/9ला 3/2चा गुणाकार व्यस्त 2/3 गुणणं। 2 अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे पाय 2 10 आणि 9 त्रिक 27। तिसरा आपण सोडवणार आहोत 3/7 भागिले 5/11। 3/7 भागिले 5/11। 3/7ला भागायचं 5/11 म्हणजे 3/7ला 11/5 म्हणजे 5/11च्या गुणाकार व्यस्तानं गुणणं। म्हणजेच 3 गुणिले 11 अंशांचा गुणाकार छेदांचा, 7 गुणिले 5 म्हणजे 11 त्रिक 33 भागिले 35। चौथा आहे 11/12 भागिले 4/7। 11/12ला 4/7 भागायचं म्हणजे 7/4 गुणायचं। 2 अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी। त्यामुळे 11×7 77 आणि 12×4 48। ओके, 11×7 77, 12×4 48। पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यांनी सेवाग्राम या गावचा 42/75 भाग स्वच्छ केला, तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला? There were 420 students participating in the Swachh Bharat campaign. They cleaned 42/75 part of the town Sevagram. What part of the Sevagram did each student clean if the work was equally shared by all?
या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा स्वच्छ केलेला भाग बरोबर या ठिकाणी कसा काढला पाहिजे, तर या ठिकाणी बरोबर 42/75 एवढा भाग या ठिकाणी गावचा 42/75 एवढा भाग स्वच्छ केला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती म्हणजे 42/75 आपल्याला 420 न भागावा लागेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला हे निघणार आहे. कारण संपूर्ण गावचा जो स्वच्छ केला भाग आहे तो 42/75 एवढा. त्यामुळे 42/75 भागिले 400 या ठिकाणी 420. त्यामुळे 42/75ला 420 न भागणं म्हणजे 42/75ला 420/1चा गुणाकार 1/420 न भागणं. 42×1 42, 42×1 42, 0 0 1 75 गुणिले 10 750 म्हणजे 1/750 एवढा भाग प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केला. प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा 1/750 भाग स्वच्छ केला. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगितलं तो शेअर करा. हा घटक पूर्ण केलेला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांक घटक 5वा पाहणार आहोत. आपल्याला प्रथम सत्रासाठी निश्चितच याचा फायदा होणार आहे. आपण तो अवलोकनात यावा. धन्यवाद.